सन्माननीय सरीदादा केळशीकर यांचं आगमन झालेलं आहे। मी बालमित्र मंडळ शेळवे टाकलेवाडी यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। याचबरोबर आपल्या समवेत आलेले सर्व आपले सहकारी यांचे देखील बालमित्र मंडळ शेळवे टाकलेवाडी यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। दादांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे। खरं म्हणजे आमच्याकडून त्यांना निमंत्रण द्यायचं राहिलं, पण दादांचा खूप स्वभाव मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं, प्रगती मित्र मंडळाचे जे सामने होते त्या दिवशीही बोललो की दादांना कुठल्या निमंत्रणाची कधी गरज लागली नाही। ते आम्हाला प्रत्येक वेळेला सांगतात की ज्या ज्या वेळेला तुम्ही असाल मला कधी हाक मारा, रात्र असू दे दिवस असू दे, तुमच्या प्रत्येक शब्दाला आणि विनंतीला मान देईन। त्याप्रमाणे ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। मी आमच्या मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी चंद्रकांत आलेले आहेत आणि आल्याबरोबर की दादांना पाऊस सुरू झालेला आहे। खरं तर आपल्या येणारे मेघगर्जनेचा पाऊस पडायला सुरुवात होते आहे। उपस्थित या सामन्याच्या दोन्ही संघांना सूचना आहे, प्रत्येक षटकासाठी सन्माननीय सतीश दादा यांच्याकडून 500 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक लागू झालेला आहे। दोन्ही संघांनी नक्की याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत दादांचा सत्कार होत आहे। विजयदादा भोईर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचंही मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। विजयदादा भोईर धन्यवाद। त्यांच्या समोर आलेले सगळे सहकारी त्यांनी सगळ्यांनी उभं राहून आपापला सत्कार स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर दादांनी या मंडळाच्या आर्थिक उन्नतीकरिता 2222 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत। त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री प्रसाद लाड साहेब यांचे भाऊ, तसेच आपल्या गावातील आदर्श व्यक्तिमत्व LICचे विकास अधिकारी श्री संजय राक्षे यांच्या टीम मधील टॉपचे नामांकित विमा प्रतिनिधी श्री प्रसाद लाड यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। ते प्रसाद लाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। प्रदीप लाड साहेबांचा सुद्धा मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील। प्रदीप लाड धन्यवाद। त्यांनी सुद्धा या मंडळाच्या उन्नतीकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांचा धन्यवाद। त्याचबरोबर टायगर ग्रुपचे अध्यक्ष दादूस नगरचे अध्यक्ष परेश भाऊ पारदळे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आलेले आहेत। त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे। मी अण्णा टाकले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। परेश दादा पारदळे धन्यवाद। परेश दादा।
ओके. त्याचबरोबर टायगर ग्रुपचे सदस्य प्रमोददादा चव्हाण हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना सुद्धा मंडळाच्या वतीनं एक छोटंसं पुष्प देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मनोजदादा चव्हाण. मी संजय राशी यांना विनंती करतो की मनोजदादांचा सत्कार करायचा आहे. मनोजदादा चव्हाण. धन्यवाद मनोजदादा. या ठिकाणी तेजस मिसाळ यांनी मात्र पाटीलकीचा दावा दाखवलेला आहे मैदानात. या ठिकाणी सनीभाऊंचा सत्कार होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर दादांचे सारथी रणजित नरेश हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना सुद्धा छोटंसं पुष्प देत आहोत. समीर टाकले यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार करायचा आहे. धन्यवाद दादा. वतीनं स्वागत करण्यात येत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. रायडर्स दोन्ही संघाचे कर्णधार त्याचा त्यांनी स्वीकार यायचा आहे. मैत्री 11 मळेकरवाडी नांगलेवाडी रायडर्स कर्णधार. मंडळाचे सदस्य रामचंद्र वालगुडे, योगेश भाईत या योगेश भाईत यावरती गायकर दादांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद गायकर भाऊ. सिद्धेश स्वागत करतो. मी दादांना 2 मिनिटाची विनंती करेन सतीश दादांना की त्यांनी फक्त 2 शब्दाचा आम्हाला मनोगत व्यक्त करून दाखवायचं आहे. त्याच्यासाठी दादांनी बक्षीस लावलं होतं 500 रुपयाचं. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. ते दादाच मला त्यांच्या हस्ते देतील, विजय बोर्ड साहेब देतील. मोठा सन्मान आहे. मी दादाला विनंती करतो एक 2 शब्दाचं मार्गदर्शन करायचं आहे. जय शिवराय. बालमित्र मंडळ टाकळेवाडी शेरवली भव्य दिव्य अशी क्रिकेटची महास्पर्धा खेड्यापाड्यातील आपल्या खेळाडूंना उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल या मंडळाला खूप खूप शुभेच्छा. आणि वर्षानुवर्ष ही स्पर्धा अशीच अबाधित राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा. बरोबर आहे. दादांचं कसं आहे, दादांचं बोलणं कमी आहे पण कार्य खूप मोठं आहे. मी त्या दिवशी सांगितलं, आजही सांगेन. त्याचबरोबर विजय साहेब भोईर यांना सुद्धा मी 1-2 मिनिटाचं मार्गदर्शन करतील, त्यांनाही विनंती करतो. बालमित्र मंडळ टाकेवाडी शेरवली यांचं आज
शिवशंभू चषक 2026 आणि हे चषक आयोजित केलंय. तर आयोजकांना सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो की चांगल्या प्रकारचं एक कार्य आहे. एक समाजाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे कामाधंद्यानिमित्त जिकडे तिकडे पसरलेलं असतं त्यांना एकत्र खेळण्याची संधी सुद्धा मिळते आणि एक चांगलं आपण एक समाजाला चांगला मेसेज देऊ शकतो. आणि त्याच्या माध्यमातून आज आपण वेगवेगळ्या ठिकाणचे जे खेळाडू आलेले असतात त्यांचं एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं आणि यातून चांगले कलाकार घडत असतात. तर मी आयोजकांना आणि खेळाडूंना सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भोई साहेब. खरं म्हणजे भोई साहेबांना आम्ही खूप वर्षापासून ओळखतो. अरे कसा परिचय आमचा जुना आहे भोई साहेबांचा. धन्यवाद तुम्ही सगळेजण या ठिकाणी आल्याबद्दल. तुमचे खूप खूप अभिनंदन. हॅलो. खास करून विशेष आज आपल्याकडे शशी कळशीकर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आम्हाला आनंद झाला आणि विशेषतः या दिवा शहरामध्ये ते कार्यरत असून राजकारण कार्यामध्ये त्यांचा चांगला पुढाकार आहे, चांगले कामकाज करत आहेत. तसेच ते आपल्या गावचे आपल्या शेजारच्या गावचे फणसू गावचे कार्य असावं हीच अपेक्षा. धन्यवाद. या ठिकाणी आपण एक बहुमूल्य आपला वेळ खर्च करून या ठिकाणी आम्हाला एक भेट दिलीत, शुभेच्छा दिल्यात. नक्कीच ही भेट अमूल्य राहील, हा ठेवा अमूल्य राहील. दरम्यान जाऊयात मैदानाकडे. गेम ऑन आहे. नौक्रांती रायडर्स नौक्रांती बेंद्रेवाडी विरुद्ध जय बजरंगबली क्रिकेट क्लब मधलेवाडी. जय बजरंगबली बोलताच उस्मानचा वाघ पेटून उठलाय आणि चेंडू दिला लावून सीमारेषेवर षटकार. गावचं जे मैदान आहे त्या मैदानाचे मालक रवी साहेब पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण म्हणजे आम्ही त्याच दिवशी त्यांना निमंत्रण दिलं होतं. आमच्या या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंही मंडळाच्या वतीनं छोटंसं पुष्प देऊन आम्ही स्वागत करू, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. संजय दिवाळे यांचा पुढील चेंडू. दरम्यान श्रेयसला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. आता मात्र स्ट्राईक चेंज झालेली आहे आणि स्ट्राईकला आलाय तो बाबू. मधल्यावळी संघातील सर्वाधिक अनुभवी असा हा खेळाडू जो संपूर्ण संघाची बांधिलकी की सदानंद बेंद्रे यांचा सत्कार करायचा आहे. आणि या 2 धावांच्या पर्यंत धावसंख्या पोहोचते 16. बरोबर रविदादा पाटील यांचं सुद्धा मंडळाच्या वतीनं स्वागत होतात आहे. मी अण्णा टाकले यांना विनंती करतो की रविदादा पाटील यांचा या ठिकाणी डस्टिन यांच्याकडे चेंडू सुंदर क्षेत्र करायचा आहे. छोट्या पॅकेट बडा धमाका आहे. डस्टिन अर्थातच वेद बेंद्रे ते मालक आहेत. नक्कीच पुन्हा एकदा सांगेन हे जे मैदान आहे झाले आहे 17. मिळालेला आहे. अगर मान लिया जाता है तो हार होती है, अगर ठान लिया तो जीत होती है. लेकिन यह 17 1 7 17 17 23 करायचे. धन्यवाद पाटील साहेब. तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच मागणी देखील म्हटलं होतं की अजित आणि बाबू ही जोडगोळी आहे. मात्र प्रॉब्लेम फक्त इथं होतो की अजितला जास्त रनिंग करता येत नाही, स्टॅमिना लगेच असतोय. जर बाबूला आपण म्हटलं बाबूला जर 4 राऊंड मारून बॅटिंगला उभं गेलं तर नक्कीच तो उभा राहू शकतो असा दमखम. थोडंसं लिटिल वेट कन्फ्युजन झालं होतं. क्लिअर आहे. चला गुड टू गो. पंच गुड टू गो. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू. धावसंख्या झाले 16. दोन्ही संघाचे नाही एका संघाचे तू काय मेन आहेस ना.
या ठिकाणी संदेश शिबे आहेत मधल्यावेळी संघाकडून. सालामीला असतील पुन्हा एकदा बाबू. या ठिकाणी पंचांकडे दाद मागतोय बाबू. पंच प्रभावित होणार का? अर्थातच सरपंच आहेत सचिनजी मुळेकर सर. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं आणि निर्णय संदेश पवार जितेंद्र जुजाम आपल्या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत. त्यांनी कायम स्टेजवरती यायची कृपा करावी. सामोरं जातो जुजाम तो आमचे परमित्र संदेश पवार. या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताने मारा करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी विजय दादा क्षेत्ररक्षणामध्ये सज्ज पाहायला मिळतात. एक उत्तुंग असा व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट तमाशा कलावंत ज्याने एक भूमिका माझं मन जिंकून घेतलं होतं. एकदा सादर करतो विजयदादा पवार. या ठिकाणी आताच काही दिवसांवरती दसरा शिमगा राहिलेला आहे. नक्कीच ते देखील आपल्याला तमाशा रंगभूमीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना भेटीला येतील. दरम्यान संदेशांचा पुढील चेंडू या दानका देण्याचा प्रयत्न होता आणि काय स्टॉप केलंय मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे डस्टिन साठी एकदा. रवींद्र बेंद्रे आणि सर्वांचा लाडका डस्टिन. सुंदर क्षेत्ररक्षण. याच्या आधी देखील त्यावेळेस चेंडू गेला होता. तेवढं सुंदर त्याला जागेवरती थांबवून ठेवण्याचं काम केलं होतं ते वेदनं. एक नौका खेळाडू आहे, नवनीत खेळाडू आहे. या ठिकाणी 2 चेंडू 1 धावेची गरज. जर हा सामना मध्यवर्ती संघाला जिंकायचा असेल, अर्थात जिंकायचाच आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळत आहेत, दोन्ही संघ या ट्रॉफीसाठी खेळत आहेत. पण कोण जिंकतंय? 2 चेंडू. सुंदर असं फ्लिक केलंय बाबू यांच्या माध्यमातून आणि 1 धाव आपल्या नावावरती करून हा सामना आपल्या नावावरती केलाय. अर्थात विजयी संघ जय बजरंग क्रिकेट क्लब मधलेवाडी विजयी संघ